माणूस घर बदलतो, माणूस गाव बदलतो, माणूस कपडे बदलतो, माणूस मित्र बदलतो, पण तरीही माणूस दुःखी राहतो. कारण माणूस स्वतःचा स्वभाव बदलत नाही. आणि माणूस आपला स्वतःचा स्वभाव का बदलत नाही? कारण लहानपणापासून आपल्याला सगळीकडे एक गोष्ट शिकवली गेली आहे, सुंब जळतो पण पीळ जळत नाही. म्हणजे काय की माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचा स्वभाव कधीही बदलू शकत नाही. आणि वास्तव मात्र याच्या विपरीत, याच्या विरुद्ध आहे. हे आपल्याला कोणी सांगितलंय नाही आणि कोणी शिकवलं देखील नाही. आपल्याला आपला स्वभाव बदलता येतो, पण मुख्य प्रश्न हा आहे की स्वभाव घडतो कसा? स्वभाव घडण्यासाठी 10 पेक्षा वेगवेगळी कारणं किंवा वेगवेगळे घटक कारणीभूत ठरतात. यातला सगळ्यात प्रभावी घटक म्हणजे कौटुंबिक वातावरण. एखाद्या घरामध्ये ज्या वडीलधाऱ्या व्यक्ती आहेत, मग घरातील आई वडील असतील, आजी आजोबा असतील, चुलते किंवा चुलत्या असतील किंवा इतर नातेवाईक जे घरामध्ये राहतात, तर हे ज्या स्वभावाचे असतात तर त्या प्रकारचा स्वभाव त्यांच्या भावी पिढ्यांचा सुद्धा बऱ्यापैकी घडत असतो. यामध्ये जर घरातील एखादी व्यक्ती शांत सुस्वभावी असेल आणि त्या व्यक्तीचा प्रभाव जर येणाऱ्या भावी पिढीवरती म्हणजे घरातील मुलांवरती जर जास्त असेल तर मुलं सुद्धा शांत आणि सुस्वभावी निघतात. घरातील एखादी व्यक्ती की जिचा प्रभाव खूप जास्त त्या मुलांवर आहे, जर ती व्यक्ती रागीट असेल, चिडचिड व्यक्त करणारी असेल, तर त्या व्यक्तीच्या स्वभावाचा परिणाम त्या मुलांवरती होतो आणि भविष्यात ती मुलं देखील चिडचिडी आणि रागीट बनतात. यामुळे मानवी स्वभाव जो शेप होतो, घडतो, तर तो कौटुंबिक वातावरणामुळे जास्त इन्फ्लुएन्स झालेला असतो. या व्यतिरिक्त जेनेटिक्स म्हणजे अनुवांशिक घटक सुद्धा कारणीभूत ठरतात. त्या व्यतिरिक्त आजूबाजूचं सामाजिक वातावरण, संस्कार, शालेय शिक्षण या सगळ्यांचा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावावरती परिणाम होत असतो. जर तुम्ही एखाद्या अशा वातावरणात वाढलेला असाल की ज्या वातावरणामध्ये तुम्हाला छान शांत स्वभाव मिळालाय, तर याची काहीही गॅरंटी नाही की तोच स्वभाव शेवटपर्यंत राहील. कदाचित आयुष्यामध्ये एखादी अशी घटना एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडून जाते की त्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव नंतर चिडचिडा आणि रागीट बनून जातो. आणि याच्या विरुद्ध सुद्धा सत्य आहे. म्हणजे जर लहानपणापासून एखादी व्यक्ती चिडचिडी आणि रागीट असेल तर कदाचित भविष्यात काही घटनांमुळे किंवा काही प्रसंगांमुळे किंवा विशिष्ट वातावरणामुळे त्या व्यक्तीचा स्वभाव हळूहळू शांत, सुस्वभावी आणि हसरा बनू शकतो. त्यामुळे मानवी स्वभावामध्ये बदल घडत असतात. तुम्ही कदाचित बघितलेलं असेल की एखादी व्यक्ती एक विशिष्ट प्रकारचं वर्तन खूप वेळा करत असते. उदाहरणार्थ गाडी चालवण्याच्या संदर्भात बघूया. एखादी व्यक्ती खूप जोरात गाडी चालवते, खूप वेगात गाडी चालवते, परंतु अचानक कधीतरी त्याच्याबरोबर एखादा मोठा ऍक्सिडेंट घडतो किंवा तो ऍक्सिडेंट एक्सपिरियन्स ती व्यक्ती करते आणि अचानक त्या व्यक्तीचं बिहेवियर जे गाडी वेगात चालवण्याचं होतं ते बदलतं आणि आता तो जपून आणि हळू गाडी चालवायला सुरुवात करतो. परंतु प्रत्येक वेळी आयुष्यात अशा एखाद्या दुर्दैवी घटनेचीच वाट पाहायची का की ज्याच्यामुळे मग आपला स्वभाव बदलेल? तर त्याचं उत्तर ऑब्व्हियसली नाही. मग आपण अशा काही गोष्टी करू शकतो की ज्या गोष्टींमुळे आपल्या वर्तनामध्ये किंवा आपल्या स्वभावामध्ये आपल्याला आमूलाग्र बदल घडवता येऊ शकतो. आणि स्वभाव चांगला किंवा वाईट असा कधीच नसतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हसरा आहे म्हणजे तो खूप चांगला आणि एखादी व्यक्ती रागीट स्वभावाची आहे म्हणजे ती खूप वाईट, असं कधीही नसतं. कारण तर राग येण्यापाठीमागे किंवा तो हसरा स्वभाव बनण्यापाठीमागे काही रिझन्स असतात आणि ते रिझन्स जोपर्यंत कळत नाहीत किंवा त्यातून काय लर्निंग आहे आपल्या बॉडीने, आपल्या ब्रेनने, आपल्या माइंडने तो स्वभाव का परसिव्ह केला याचं योग्य रिझन जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या स्वभावाची चांगली म्हणजे पॉझिटिव्ह बाजू आणि वाईट म्हणजे नकारात्मक बाजू आपल्याला एक्सप्लेन करता येत नाही. म्हणून जर आपल्याला स्वभावाच्या संदर्भात बघायचं असेल तर आपला स्वभाव जसा बनलेला आहे तर तो आज आपल्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे, त्याच्यामुळे आपले ड्रीम फुलफिल होत आहेत की नाही होत, त्याच्यामुळे आपले रिलेशन बेटर होत आहेत की नाही होत, असे काही क्रायटेरिया किंवा असे काही प्रश्न जर आपण स्वतःला विचारले तर कदाचित आपल्याला कळेल की आपला स्वभाव आपल्यासाठी आज कितपत चांगला आहे किंवा त्याच्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट्स होण्याची गरज आहे. जर आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायचे असतील किंवा नवीन स्वभाव अडॉप्ट करायचा असेल तर आपल्याला काही विशिष्ट प्रकारचं वर्तन अडॉप्ट करावं लागतं आणि याच्यासाठी आपल्या ब्रेन मधील एका विशिष्ट गोष्टीचा आधार आपण घेऊ शकतो आणि त्याला म्हटलं जातं न्यूरोप्लास्टिसिटी. आपल्या ब्रेनमध्ये म्हणजे मेंदूमध्ये ज्या पेशी माहिती संग्रहित करतात आणि आपल्या वर्तनामध्ये बदल घडवण्यासाठी सक्षम असतात तर त्यांना म्हटलं जातं न्यूरॉन्स. आणि ह्या न्यूरॉनचं जे नेटवर्क आहे तर ते नेटवर्क ज्यावेळी स्टेबल आणि स्ट्रॉंग बनतं तर त्यावेळी एखादा स्वभाव निर्माण होतो. याला न्यूरोप्लास्टिसिटी असं ब्रेनच्या भाषेमध्ये म्हटलं जातं.
जर तुम्ही तुमचा स्वभाव बदलायचा ठरवलं तर तुम्हाला तुमच्या न्यूरोप्लास्टिसिटीवरती म्हणजे एखादा स्वभाव अडॉप्ट करण्यासाठी वारंवार त्या कृती, ते विचार, ते बिलीफ स्वतःमध्ये आणावे लागतील, स्वतःला अंगीकारावे लागतील. आणि हे तुम्हाला सहज घर बसल्या करणं अनेकदा शक्य होत नाही. स्वभाव कसा बदलायचा याचं प्रात्यक्षिक आपल्याला शाळेत, कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये अथवा युनिव्हर्सिटीमध्ये कुठेही शिकवलं जात नाही. मानवी स्वभावामध्ये जर बदल घडवायचा असेल तर त्यासाठी काही विशिष्ट टेक्निक्स आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करायचा असतो. आणि त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकरता घेऊन आलेलो आहे एक प्रभावी कोर्स, आणि तो म्हणजे माइंड एक्सलन्स. माइंड एक्सलन्स प्रोग्राम तुम्हाला तुमचे थॉट पॅटर्न्स, तुमचे बिहेवियर पॅटर्न्स, तुमचे बिलीफ पॅटर्न्स चेंज करण्यासाठी सहज सोप्या पद्धतीने मदत करतो आणि तुमचं आयुष्य सुखी, संपन्न, आनंदी आणि समाधानी बनवतो. धन्यवाद.